नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. जसं आपल्याला माहिती आहे, की आता आपल्याला घराबाहेर पडावं लागत आहे आणि एक गोष्ट आपण आवर्जून घेतो, ते म्हणजे मास्क. आता बऱ्याचदा असं होतं, की काही लोक मास्क विसरतात त्याच्यामुळे मग आपण रुमाल बांधतो किंवा काही महिला वर्ग दुपट्टा बांधतं तोंडाला. तर ते किती सेफ आहे किंवा त्याच गोष्टी जर वापरायच्या असतील, तर त्या कशा पद्धतीने वापराव्यात आणि मास्क एकंदरीत का महत्त्वाचा आहे? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर समीर देशपांडे यांच्याशी, जे जनरल फिजिशियन आहेत इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक यू. बरं, मला एक सांगा, की खूपदा आपण पाहिलं आता, की हेल्थ वर्कर्स N95 कंपल्सरी आहेच. पण सामान्य माणसं हे हँकरचीफ वापरतात, रुमाल वापरतात किंवा दुपट्टा वापरतात किंवा साधा कपड्याचा मास्क. ते किती सुरक्षित आहे आणि का? डेफिनेटली. जे अल्टिमेट प्रोटेक्शन आपण जे म्हणतो किंवा हेल्थकेअर वर्कर्सला आपण जे N95 मास्क दिलेले आहे, इट मीन्स दॅट डेफिनेटली इट इज मोर प्रोटेक्टिव्ह. इट विल गिव्ह यू वन ऑफ द बेस्ट अवेलेबल प्रोटेक्शन टू द हेल्थकेअर वर्कर्स. पण याचा अर्थ असा नाही की दॅट इज ऑल्सो 100% प्रोटेक्टिव्ह. N95, द 95 स्टँड्स फॉर की त्याचे जे 300 मायक्रॉनपेक्षा जास्त साईज असलेले पार्टिकल्स आहेत, 95 पार्टिकल्स हे त्याच्या थ्रू पास नाही होणार. 5% ऑफ द पार्टिकल्स कॅन स्टील पास थ्रू इट. सो 300 मायक्रॉन्सच्या खालचे जे पार्टिकल्स आहेत दॅट कॅन पास थ्रू दॅट पर्टिक्युलर फिल्टर ऑर दॅट पर्टिक्युलर मास्क. द व्हायरसची साईज जर आपण बघितली, कोविड व्हायरसची पर्टिक्युलरली, हे बेसिकली N95 मास्क आणि अदर मास्क जे होते हे बेसिकली डिझाईन होते पूर्वी डस्ट पार्टिकल्स आणि फ्ल्यू व्हायरसेसच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देण्यासाठी. कोविडचं जर बघितलं तर कोविडचे जे व्हायरसेस आहेत त्यांची साईज ऑलमोस्ट 100 to 200 मायक्रॉन्सच्या मध्ये येते. सो दे कॅन स्टील पास थ्रू इट. बट प्रॉब्लेम काय असतो की कोविडचे जे व्हायरसेस आहेत ते एकटे कधीच ॲटमॉस्फिअरमध्ये येत नाही. दे आर ऑलवेज असोसिएटेड विथ द ड्रॉपलेट्स, अँड ड्रॉपलेट्स आर ऑलवेज मोर दॅन 300 मायक्रॉन. सो यू स्टील गेट मॅक्सिमम प्रोटेक्शन वेन यू वेअर N95 मास्क. नाव याच्यात दोन गोष्टी होत्या. सुरुवातीला जेव्हा N95 मास्क लॉन्च झाले त्यावेळेस दोघंही प्रकारचे मास्क होते. एक होतं की नॉन फिल्टर्ड मास्क आणि सेकंड वन वॉज विथ द फिल्टर्ड मास्क, जे की अशा प्रकारचं असतं. सो बोथ द मास्क वेर देअर इन द मार्केट. स्टील बोथ द मास्क आर देअर इन द मार्केट. डिफरन्स हाच आहे की याच्यामध्ये फिल्टर म्हणजे बेसिकली इट्स नॉट दॅट इट हॅज ॲडेड विथ अ एक्स्ट्रा प्रोटेक्शन. कारण युजली दीज आर कॉस्टलियर दॅन द नॉर्मल मास्क वॉट वी वेअर. So this extra cost doesn't mean it is one of the best thing available and it will filter out the air completely. No, filter means it is just a respirator which is attached. So हे जे रेस्पिरेटर आहे, या रेस्पिरेटर मधून आपल्याला हवा श्वास घ्यायला तुम्हाला जी तुमचे एक्सपायर करतात तुम्ही, सो यू विल नॉट ब्रीद इन युअर ओन CO2 अगेन. आता मी जेव्हा नॉर्मल मास्क घालतो, वेन आय एम एक्झेलिंग, माझा जो CO2 बाहेर निघतोय कार्बन डायऑक्साईड, दॅट कार्बन डायऑक्साईड मी पुन्हा इनहेल करतो. तो कंपॅरेटिव्हली दॅट विल नॉट हॅपन विथ दिस मास्क. So that is an advantage, but and it will be more comfortable when compared to the closed mask. But definitely when it comes with the comfort, when it comes with lesser CO2, it comes with certain disadvantages. The disadvantage is like it is less protective as compared to the non-wall mask. So non-wall च्या comparison ला तो less protection देतो. And definitely some moisture त्याच्याने वाढायला लागतं. Filters mechanism जे असतं ते काही दिवसांनी खराब व्हायला लागतात. And then it becomes a place for bacteria to grow, viruses to get attached, and then still more infections can happen. So that is why less preferred as compared to the non-wall mask. यात काही शंका नाही. But definitely it will be more protective than the cloth mask or a 3-ply mask or a surgical mask ज्याला आपण लोकल याच्यात म्हणतो. म्हणजे आपण पाहिलं, की सामान्य माणसं हे आता कापडी मास्क वापरतात, काही दुपट्टे सुद्धा बांधतात महिला वर्ग. तर ते किती सुरक्षित आहे? See, definitely the best protection is N95 mask. When you are not available with N95 mask, definitely surgical mask. त्याच्यानंतर 3-ply mask. And if you are not okay with that, or if you are not the masks are not available to you, then definitely you should go with a cloth mask. सो क्लॉथ मास्कमध्ये डेफिनेटली जर तुमच्याकडे काहीच नसेल तर डेफिनेटली दुपट्टे आणि ओढणी हे सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन देणार. काहीही नसण्यापेक्षा दॅट इज ऑलवेज बेटर. सेकंड थिंग इज लाईक वेन यू आर कॉफिंग इट आउट, ऑल युअर ड्रॉपलेट्स आर कमिंग आउट. सो ॲटलीस्ट जे लोक ज्यांना खोकला आहे आणि दे आर नॉट getting these masks available, even if they are using their cloth mask or handkerchiefs, they will still give the protection. But definitely protection कमी असणार. जसं मी पहिलेच सांगितलं, the particle size are always less. 100 ते 200 मायक्रॉनचा व्हायरस आहे, 300 मायक्रॉन्सचे पार्टिकल्स आहेत. सो दे कॅन इझिली पास थ्रू द क्लॉथ. सो दे आर नॉट सेफ ॲट ऑल, बट दे आर बेटर दॅन नथिंग. कारण जर दोघी लोकांनी, समजा दोघंही लोक जर घालत आहेत, तर रेट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ज्यांना खोकला आहे, जे सिम्टमॅटिक आहेत पेशंट आणि जे असिम्टमॅटिक पेशंट्स आहेत, इफ बोथ आर वेअरिंग द मास्क, द ट्रान्समिशन रेट इज ऑलवेज लेस दॅन 2%. and if both are not wearing the mask, it is almost 80 to 90% transmission will happen.
If a person who is having a cough that is also wearing a mask, then still that is more protected. So less than 15 to 20% transmission rate. It is less than 2% chances of transmission is there. So that's why government is also saying, even if you don't have anything, you at least wear a cloth mask, or you at least wear a handkerchief or a dupatta. So at least things will get covered. सगळेचे सगळे particles directly expose होत नाही in the environment ला, and the particular some sort of a protection is achieved. It is आपण असं म्हणू शकतो की it is something better than nothing. So काही न घालण्यापेक्षा ते better आहे. बट डेफिनेटली दोज हू हॅव गॉट अ चान्स, ज्यांच्याकडे एक्सपोजर आहे, ज्यांना N95 मास्क अवेलेबल होऊ शकतात, आणि आता प्राइजेस बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. सो आय पर्सनली फील सो वेन द प्राइजेस आर रिड्यूस, गव्हर्नमेंट इज स्टील ब्रिंगिंग इन द पॉलिसीज टू रिड्यूस द प्राइजेस फर्दर. आपण डेफिनेटली वी शुड ऑलवेज ऑफ फॉर N95 मास्क. ॲटलिस्ट पीपल हू आर वर्किंग इन अ हाय रिस्क एन्व्हायरमेंट नाव. आय पर्सनली, जसे जे लोक बँकेत काम करतात, जे सब्जी वेंडर्स आहेत, जे भाजीपाला विकतायत, जे फ्रूट वेंडर्स आहेत, जे फळं विकतायत, काही आता टी कॉर्नर्स सुरू झालेले आहेत ऑलरेडी, अँड दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग. सो टी कॉर्नर्सवरती काम करणारे लोक आहेत. सो वेअर द पॉप्युलेशन बऱ्यापैकी एक्सपोज होते. डीमार्ट सारखे वेंडर्स आहेत की जिथे आपल्याला गर्दी बऱ्यापैकी असते. सो इट्स ऑलवेज बेटर की दे ओव्हर देअर दे शुड कंपल्सरीली यूज मास्क. अँड इफ दोज सेलर्स, इफ द सेलर्स कॅन स्टार्ट वेअरिंग अ शिल्ड, म्हणजे मी एक स्टेप पुढे जाऊन म्हणेल की अलॉंग विथ द मास्क द सेलर शुड वेअर अ शिल्ड, कारण दॅट सेलर इज सिटिंग ओव्हर देअर फॉर 8 to 10 hours. Yes, he is getting exposed to every people who are coming over there. So that seller, and if he gets infected and if he continues to work for 3 to 4 days, that will be a problematic situation for sure, because he can pass on the infection to lot many people. असं तुम्हाला म्हणायचं की एकतर जेव्हा दोन माणसं बोलत असतात किंवा समोरासमोर, तेव्हा मास्क घालणं फार गरजेचं आहे, कारण ट्रान्समिशन हे कमी होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे शिल्ड घालणं सुद्धा डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ते घातलं वर सुद्धा प्रोटेक्शन होऊ शकतं. कम डाऊन. काय होत होतं की एप्रिल मे मध्ये आपण म्हणत होतो की फक्त डॉक्टरांसाठीच रिझर्वड आहे, कारण त्यावेळेस दोन गोष्टी होत्या की अवेबिलिटी वॉज नॉट देअर इन अबंडन्स. सेकंड गोष्ट, कॉस्टिंग्स वर व्हेरी हाय, म्हणजे सगळ्या गोष्टी खूप कॉस्टली होत्या. नाउ कंपॅरेटिव्हली वी कॅन से द अवेबिलिटी हॅज इन्क्रीज्ड अँड द कॉस्ट हॅव रिड्यूस्ड डाऊन. सो ॲटलीस्ट द सेकंड हाय रिस्क पीपल हू आर देअर अँड दोज हू कॅन स्प्रेड, आय विल से कॉल देम अ स्प्रेडर्स. सो दो स्प्रेडर्स जे आहेत ती कॅटेगरी, दे शुड ऑलवेज स्टार्ट वेअरिंग, because they get exposed to hundreds of people. The sabjiwala who sits over there, if that sabjiwala is suffering from COVID, तो दिवसाला ऑलमोस्ट 100 लोकांना तरी मिनिमम भेटतो ती भाजी विकताना. सो दोज 100 people, if he is infected, out of that 100, 15 to 20 people he will definitely infect for sure. सो त्यांना माझ्या मते शिल्ड सुद्धा कंपल्सरी असले पाहिजे, अँड दॅट एक्स्ट्रा स्टेप नीड्स टू बी टेकन नाव, बिकॉज नंबर्स आर अगेन ऑन द राईज अँड पीपल आर आउट ऑन द स्ट्रीट्स नाव. आपण आता काय लॉकडाऊनमध्ये नाही आहोत. So to control that number now, that is very important that the sellers, vendors and spreaders should wear shield along with the mask. That is for म्हणजे मास्क आणि शिल्ड घालणं हे तुमच्या अर्थी गरजेचं आहे. पण अजून एक प्रश्न असा आहे की खूप लोक मास्क चुकीचा घालतात, नाकाखाली घालतात, तर ते का धोक्याचं आहे? सी त्याच्यात दोन प्रकार मी आता हे करतो, ऑब्झर्व करतो. एक असतं की नॉन मेडिकल फील्डमध्ये लोकांना हॅव दॅट हॅबिट ऑफ वेअरिंग द मास्क लाईक दिस, किंवा ते ओढून खालती करून ठेवतात, गळ्यावरती मास्क असतो. सो ह्या ज्या हॅबिट्स आहेत, दीज आर ॲक्च्युली द रॉंग हॅबिट्स. मी पण आत्ता जे केलं ते चुकीचं होतं डेमो देताना जे दाखवलं ते, बट डेफिनेटली दीज आर द रॉंग हॅबिट्स. सो वन थिंग इज फॉर शुअर, यू नीड टू अवॉइड दॅट, बिकॉज द चान्सेस ऑफ इन्फेक्शन्स विल इन्क्रीज, बिकॉज युअर नेक विच इज अन ओपन एरिया, कारण तुमचा जो नेक आहे तो ओपन एरिया आहे, त्या एरियावरती तो एक्सपोज्ड आहे. सो त्या एरियावरती व्हायरसेस, ड्रॉपलेट्स येऊन बसणार. तुम्ही जेव्हा मास्क खालती करणार तेव्हा डेफिनेटली तो जो एरिया जो एक्सपोज आहे, तो जो व्हायरसेसने युक्त आहे, मास्क खालती आल्यावरती मास्कचा जो इनर सरफेस असेल दॅट विल गेट कंटॅमिनेटेड विथ द व्हायरस, आणि हा कंटॅमिनेटेड जो एरिया आहे दॅट विल अगेन बिकम अ फोकस ऑफ इन्फेक्शन वेन यू अगेन वेअर दॅट मास्क अप. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की हे जे मी वरती करणार त्यावेळेस पुन्हा तो कंटॅमिनेशन तुम्हाला होणार, आणि देन यू विल गेट इन्फेक्टेड. सो इवन इफ यू फील दॅट यू आर प्रोटेक्टेड, यू विल स्टील गेट इन्फेक्टेड. असं. आणि काही लोकांना नाकाच्या खाली पण घालायची सवय असते मास्क. सो सेम म्हणजे लॉजिक तेच आहे की स्वतःच तुम्हाला, तुम्ही जेव्हा नाकाच्या खालती घेणार तेव्हा तुमचं बेसिकली द मुस्टॅश, बियर्ड, ते जे एक्सपोज एरिया आहेत दे गॉट एक्सपोज. त्या गोष्टी ज्या एक्सपोज झालेल्या आहेत त्या एरियाजमधून अगेन अ फोकस ऑफ इन्फेक्शन कम्स इन, आणि तुमचं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस खूप वाढतात. सो तुमच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला हे हॅबिट बंद करणं गरजेचं आहे. सेकंड हॅबिट असते लोकांना बोटं आणि हात चेहऱ्याला, नाकाला, डोळ्यांमध्ये लावायचे, गळ्याला खाजवायचं, मास्क खालती घेऊन खाजवायचं. अगेन ही खूप रिस्की सवय आहे, कारण तुमचे हात सगळीकडे लागत असतात
अँड यू कॅन स्टील स्प्रेड द इन्फेक्शन, की तुमच्या हातावर व्हायरसेस आहेत अँड यू कॅन स्प्रेड दॅट इन्फेक्शन इनसाइड. आणि ह्या गोष्टी पुन्हा रिस्की असू शकतात. सो नथिंग इज फुल प्रूफ इन दिस वर्ल्ड, की बाबा हे सगळं नाही केलं तर तुम्ही 100% प्रोटेक्टेड आहात असं मी बिलकुल म्हणत नाही. पण डेफिनेटली हे जर केलं तर तुम्ही मॅक्सिमम प्रोटेक्शन घेऊन आहात. तुमचे चान्सेस ऑफ गेटिंग कंटॅमिनेशन्स खूप कमी होतात. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत, जे की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याचबरोबर असं नाही की फक्त मास्क आणि ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2-3 गोष्टी मला पुन्हा एकदा ॲड करेल मी, कारण ते नेहमी गव्हर्नमेंट पण म्हणत आलेलं आहे. महाराष्ट्र सरकार म्हणत आलेलं आहे आणि प्रत्येक त्यांच्या ह्याच्यात ह्या गोष्टी आहेत, की मास्क, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग या 3 गोष्टींवरती सगळ्यांचाच भर असला पाहिजे. आणि म्हणून मी ते पुन्हा तिघंही पॉईंट सांगेल, की मास्क घालणं अलॉंग विथ द शिल्ड डेफिनेटली, दॅट इज फॉर शुअर फॉर हाय रिस्क पीपल अँड स्प्रेडर्स. सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझेशन अँड ओव्हरऑल सॅनिटायझेशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्या तिघही गोष्टींवरती आपला भर असलाच पाहिजे. लॉकडाऊन निघून गेलेलं आहे म्हणून या तिघही गोष्टी आपण विसरायला लागलेलो असं कुठेतरी मला जाणवतं. पण ह्या गोष्टींकडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून आज याच्या माध्यमाने मी पुन्हा एकदा ह्या तिघही गोष्टींवरती स्ट्रेस टाकेल, की ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाही आणि या तिघही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 6 months फॉर शुअर. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. जसं डॉक्टरांनी सांगितलं की फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि वारंवार सांगत आलेली आहे सरकार, आणि आम्ही सुद्धा काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, की मास्क घालणं फार गरजेचं आहे आणि जी पद्धत आहे तो प्रोटोकॉल फॉलो करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर हँड सॅनिटायझेशन आणि ओव्हरऑल हायजीन जर पाळलं तर कोरोनाचे जे केसेस आता वाढत आहेत ते कुठेतरी कमी होण्याचे चान्सेस आहेत. असेच काही व्हिडिओजसाठी पाहत राहा लोकमत ऑक्सिजन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबच्या आमच्या लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.